जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, एकमेकांना साथ देऊया, धनंजय जाधव यांचं आवाहन। पहलगाम इथं नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील धनंजय जाधव यांनी पुढाकार घेत पर्यटकांना मदतीचा हात पुढे केला। लग्नानंतर फिरण्यासाठी श्रीमतींसह श्रीनगरला दाखल झालेल्या धनंजय जाधव यांनी सांगितलं की काल आम्ही श्रीनगरला पोहोचलो आणि त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एका महाराष्ट्रातील आर्मी ऑफिसरच्या मदतीने 15 कॉर्प्स मेड हेडक्वार्टर्स श्रीनगर येथील आर्मी कंटोनमेंट परिसरात प्रवेशासाठी आवश्यक पास मिळवला। सध्या ते आणि त्यांची पत्नी सुरक्षित ठिकाणी थांबले। धनंजय जाधव यांनी माहिती दिली की देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील काल या आर्मी कंटोनमेंटमध्ये दाखल झाले होते। याच ठिकाणी शहीद पर्यटकांचे मृतदेह आणले जातात, तसेच गंभीर जखमी पर्यटकांवर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या कठीण प्रसंगात आपण एकमेकांना साथ देऊया। आम्ही पुढील 5 दिवस इथंच असणार आहोत। महाराष्ट्रातील कुठल्याही पर्यटकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदतीची गरज भासल्यास आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, स्थानिक आर्मी यंत्रणा व हॉस्पिटल प्रशासन यांच्याशी संपर्कात आहोत। धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना व्हॉट्सअपवर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून गरजूंना त्वरित मदत मिळू शकेल। नमस्कार, मी धनंजय जाधव, माझी पत्नी पूजा मोरे जाधव। आम्ही काश्मीर, श्रीनगर, पहलगाम या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो। कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला। जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली। श्रीनगरमधील आर्मीचं जे मुख्य हेडक्वार्टर आहे 15 कॉर्प्स म्हणून, त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे। त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी चालते। हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात, सगळ्या गोष्टी चालतात। त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली, सर्व गोष्टी पाहिल्या। आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांचे हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते। परंतु महाराष्ट्र असेल, देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता। परंतु आर्मी, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात, करतात। महाराष्ट्रातील, देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांची विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभैर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू। आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। आज देखील दिवसभर आम्ही 15 कॉर्प म्हणून आर्मीचे जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे जे एकमेकाला सहकार्य करता येईल आम्ही त्या ठिकाणचे पास देखील तयार केलेले आहेत, मिलिटरीचे सगळ्या गोष्टी। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत। जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करता येईल ते आम्ही करू। लग्न झाल्यानंतर फिरायला जाण्यासाठी माझे पती धनंजय जाधव आणि आम्ही काश्मीरची निवड केली होती। कारण की काश्मीर आहेच एवढं सुंदर की आज महाराष्ट्रातून नाही, देशभरातून, जगभरातून लोक काश्मीर पाहण्यासाठी या सीझनमध्ये त्या ठिकाणी येतात। आणि काल आमचा पहिलाच दिवस होता। आम्ही इथं पोहोचलो आणि तिथे पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेस आम्ही श्रीनगरला होतो। म्हणजे पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधलं जनजीवन या निमित्तानं विस्कळीत झालं। इथलच्या सामान्य लोकांसोबत आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते सांगत होते की खरं तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे। काश्मीर एवढं सुंदर आहे, पण हे एवढं सुंदर काश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही। आणि म्हणून जगभरातले पर्यटक या ठिकाणी आले पाहिजे। कारण की ह्या लोकांचं म्हणणं आहे की आमची शेती फक्त वर्षातून 2च महिने पिकते आणि या 2 महिन्याच्या पिकावर आम्ही आमचं आयुष्य घालू शकत नाही, म्हणून पर्यटक आले पाहिजेत। इथलं जनजीवन विस्कळीत झालं। काल रांगा लांबच लांब 5-5, 10-10 किलोमीटर टुरिस्टच्या रांगा लागल्या होत्या, रस्ते बंद झालेले होते। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी काल 15 कॉर्प हे जे श्रीनगर इथलचं आर्मीचं कॅन्टोनमेंट आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि योगायोगानं महाराष्ट्राचे जे ऑफिसर इथं आर्मीमध्ये काम करतात ते आमच्या परिचयाचे असल्यामुळे, भाऊच्या आमच्या परिचयाचे असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणचा पास काढला। कारण की कॅन्टोनमेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होत्या आणि कॅन्टोनमेंटमध्येच जे घायाळ लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं। आणि गृहमंत्री देशाचे अमित शहाजी त्यांची मीटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती। आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला, हॉस्पिटलला भेट दिल्या। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आहे आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होता कामा नये। आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे। आणि ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर वर तुम्ही व्हॉट्सअपला
फोन करू शकतात, कारण की इथं फोन चालत नाहीयेत, कारण की इथं आपल्या इकडचे सिम कार्ड चालत नाही, त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही. पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत, त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात. आपण एकमेकांना मदत करू. इथलचे जे स्थानिकचे लोक आहेत, श्रीनगरचे, जम्मूचे, हे सुद्धा एवढे प्रेमळ, यांना भाईचारा पाहिजे, यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे. ही लोक सुद्धा ताकदीनं आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर उतरलेली आहेत. अनेक वेळा ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ, पण पर्यटकांवर आमचं पोट आहे, आम्ही तुम्हाला सुखरूप पाठवू. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊ आणि ह्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आपल्या देशावर पडतात त्याच्या विरोधामध्ये आपण सगळेजण सगळा जात धर्म बाजूला ठेवून एकजुटीने लढू, हाच संदेश देण्यासाठी आम्ही आलोय. ज्यांना ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही, आमचे पती पत्नी, आम्ही सक्षम आहोत, आम्ही खंबीर आहोत. आम्हाला संपर्क करा. आम्ही आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहू. ये अभी जो ये हल्ला हुआ है, क्या कैसे यानी आप देखते हैं? सर, जो ये पहलगाम में अटैक हुआ है, हम यहाँ 11 सालों से काम कर रहे हैं एज ए गार्डिंग सुपरवाइज़र. ये इंसानियत के ख़िलाफ़ है. ये लोग यहाँ आते हैं, ये हमारी रोजी रोटी है. कहीं घर चलते हैं इसी काम पे घर चलते हैं. ये बहुत अफसोसनाक वाक़ा है. कल से हमने टोटल कुछ भी बिल्कुल ये कंडम हम करते हैं. ये इंसानियत के बिल्कुल ख़िलाफ़ है. मैं शरीक है क्योंकि कल शाम से हमारी घरों में मातम सा मातम, क्योंकि ना सोशल मीडिया हमने देखा, ना कुछ देखा, और खाना सब खासकर मैं अपनी बात करूं, मैंने भूख हड़ताल कल शाम से, क्योंकि मेरी रोजी रोटी यही है. हम मोस्ट वेलकम उनको करते हैं जो यहाँ आते हैं, मेहमान आते हैं. ये हमारी बड़ी सनत है यहाँ टूरिज़्म, क्योंकि हम ये कंडम करते हैं. ये इंसानियत के बिल्कुल ख़िलाफ़ है. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.